नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळेजण? मी संध्या सप्रे यूट्यूबवरील अमृताचे डोही या माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आषाढी एकादशी आहे. त्यानिमित्तानं मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते आणि आजच्या शुभमुहूर्तावर भगवद्गीतेचं निरूपण करण्याचा माझा मानस आहे. त्यामुळे आजचा एपिसोड मी भगवद्गीता अध्याय पहिल्यापासून सुरुवात करणार आहे. त्याआधी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्हाला माझे जर कार्यक्रम आवडत असतील तर कृपया लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. भगवद्गीतेच्या निरूपणाला प्रारंभ करण्यापूर्वी मी काही 1-2 गोष्टी तुम्हाला सांगू इच्छिते. एक म्हणजे गेली 6 वर्ष मी ऑनलाईन आणि ऑफलाईन असे भगवद्गीता निरूपणाचे वर्ग घेत आहे. आणि त्याचबरोबर मे 2024 म्हणजे आत्ता 2 महिन्यापूर्वी डायमंड पब्लिकेशननं माझं भगवद्गीतेवरील पुस्तक हे प्रकाशित केलेलं आहे. पुस्तकाचं नाव श्रीमद भगवद्गीता जीवन व्यवस्थापन शास्त्र असं मी ते पुस्तक लिहिलेले आहे. तर तुम्ही अवश्य ते पुस्तक वाचावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे. ॲमेझॉनच्या लिंकवर ते मिळू शकेल किंवा डायमंड पब्लिकेशनच्या लिंकवर ते मिळू शकेल. प्रत्यक्ष अध्यायाला प्रारंभ करण्यापूर्वी भगवद्गीतेचं महत्त्व मी थोडक्यात सांगू इच्छिते. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये भगवद्गीतेला अगदी अनन्यसाधारण महत्त्व दिलं गेलेलं आहे. का? तो केवळ धर्मग्रंथ नसून ती माणसानं आपलं आयुष्य सार्थकी लावण्यासाठी एक विशिष्ट जीवन पद्धती अंगीकारावी लागते. त्याचं व्यवस्थापन कसं करावं हे सांगणारं भगवद्गीता हे धर्मग्रंथ आहे. त्यामुळे निव्वळ तो धर्मग्रंथ नसून त्याचं कुणीही वाचन किंवा मनन केल्यावर मनुष्याला आपलं आयुष्य सुसार्थकी कसं घालवावं, काय काय करावं लागेल या सगळ्याची माहिती भगवद्गीतेमधून आपल्याला मिळत असते. काळ बदलतो, परिस्थिती बदलते, भाषा बदलतात, चालीरीती बदलतात पण तरीसुद्धा या काळाच्या ओघवत्या प्रवाहामध्ये भगवद्गीता मात्र कालातीत आणि अक्षरशः दीपस्तंभासारखी तेजस्वी दैदिप्यमान अगदी निश्चलपणे उभी आहे. सगळ्यांना तिच्या अमूल्य अशा तत्त्वज्ञानानं ती सगळ्यांना मार्गदर्शन करत आहे. भगवद्गीतेचा समावेश प्रस्थानत्रयीमध्ये केला जातो. म्हणजे काय? प्रस्थान म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं किंवा ज्या कुणाला आपलं स्वतःचं आत्मकल्याण करायचं आहे, आत्मोन्नती करायची आहे, त्यानं त्या विशिष्ट साधनांचा अवलंब करून त्या मार्गावरून त्यानं चालत राहायला पाहिजे असं सांगणारे महत्त्वाचे मूलभूत धार्मिक ग्रंथ. वैदिक प्रस्थानत्रयीमध्ये बरं का उपनिषद येतात, ब्रह्मसूत्र येतात आणि भगवद्गीतासुद्धा त्यामध्ये येते. त्यानंतर पौराणिक प्रस्थानत्रयी जर आपण बघितली तर त्यामध्ये महाभारत, भागवत आणि रामायण हे 3 ग्रंथ त्यामध्ये येतात. या प्रस्थानत्रयीबरोबरच आपली 6 प्रमुख दर्शनसुद्धा आहेत. ज्यांना कोणाला अध्यात्मामध्ये, परमार्थामध्ये प्रगती करायची असेल त्यांनी या प्रस्थानत्रयीचा आणि जी आत्मसाक्षात्कार करून देणारे जे ग्रंथ आहेत, आत्मदर्शन करून देणारी जी दर्शनं आहेत त्यांचासुद्धा आपण लाभ घ्यायला हरकत नाही. अशी 6 प्रमुख दर्शनं मानली जातात. उदाहरणार्थ
योगदर्शन पतंजली ऋषींनी निर्माण केलं. पूर्वमीमांसा जैमिनी ऋषींनी त्याची निर्मिती केली. उत्तर मीमांसा ही बादरायण व्यास यांनी केली. न्याय ही गौतम ऋषींनी केली. वैशेषिक ही कणाद ऋषींनी केलेली आहे. अशा प्रकारे हे सगळे मूलभूत ग्रंथ मिळून आपल्याला आत्मतत्वाची किंवा स्वस्वरूपाची व्यवस्थित माहिती मिळू शकते. आणि या सगळ्यांमध्ये भगवद्गीता अत्यंत प्रभावित ठरते. मला वाटतं याचं कारण असं आहे की प्रत्यक्ष रणांगण भूमीमध्ये प्रत्यक्ष रणांगण भूमीमध्ये विफलग्रस्त अवस्थेमध्ये नैराश्यावस्थेमध्ये शस्त्र टाकून बसलेल्या अर्जुनाला त्याला त्याचं पूर्वीची निर्भयता प्राप्त व्हावी, त्यानं त्याच्या मनाप्रमाणे त्याच्या इच्छेप्रमाणे त्यानं योग्य तो निर्णय घ्यावा आणि या पराभूत मानसिक अवस्थेपासून त्यानं स्वतःला सावरावं यासाठी भगवद्गीता सांगितली गेली. आणि त्यामुळेच अर्जुनासारखं जरी आपल्याला प्रत्यक्ष युद्ध करायची कधी वेळ आली नाही तरीसुद्धा आपापले संसार हे सुद्धा एखाद्या युद्धाप्रमाणेच आपल्याला कधीकधी भासू शकतात. अनेक संकट येतात आणि आपण अगदी हतबल होऊन जातो. 2-3 मार्ग दिसतात, नेमका कुठचा धरावा हे कळेनासं होतं. अर्जुनासारखी गोंधळल्यासारखी स्थिती होते. आणि मग अशा वेळेला नेमकं काय करावं काय करू नये हे सांगणारी भगवद्गीता आपल्याला केव्हाची उभी आहे. गरज फक्त एवढीच आहे की आपण तिचं वेळोवेळी मार्गदर्शन घ्यायला हवं. मला तर कधीकधी असं वाटतं की अर्जुनानं समोर जे कौरव सैन्य उभं होतं त्यातले सगळे आपलेच नातेवाईक बघून त्याच्या मनामध्ये क्षोभ निर्माण झाला, नैराश्य उत्पन्न झालं. म्हणजे जणू काही त्याला माहिती नव्हतं का की आपल्याला आपल्या नातेवाईकांबरोबर लढायचं आहे. होतं माहिती, पण प्रत्यक्ष जेव्हा मनुष्य ते दृश्य बघतो तेव्हा त्याची अवस्था वेगळ्या प्रकारे होऊ शकते. अगदी तसंच अर्जुनासारख्या महाबलाढ्य योद्ध्यानं युद्ध करायला सुरुवात करण्यापूर्वीच मानसिक हार त्यानं पत्करलेली होती. आणि अशीच मानसिक हार आपण सुद्धा बऱ्याच वेळा पत्करत असतो. अशा वेळेला आपल्याला त्यातनं बाहेर काढण्यासाठी भगवद्गीतेचं निमित्त किंवा अर्जुनाला त्यातून सावरायचं निमित्त करून भगवंतांनी साऱ्या मानव जातीवर एक विलक्षण उपकार करून ठेवलेला आहे की आपण सुद्धा वेळोवेळी त्याचं ग्रंथ मनन वाचन करून त्याप्रमाणे आपले जे प्रॉब्लेम्स आहेत त्यांना आपण उत्तरं शोधू शकतो. महाभारताचं युद्ध संपून झाल्यानंतर मग त्यानंतर महर्षी व्यास बियास नदीच्या काठावर गेले. सगळी खिन्नता मनामध्ये दाटलेली होती आणि त्यांनी बियास नदीच्या काठी 2 वर्षामध्ये महाभारत ग्रंथ त्याची निर्मिती केली. महाभारताच्या भीष्म पर्वामध्ये ही भगवद्गीता आलेली आहे. अध्याय 25 ते 42 यामध्ये श्रीकृष्णाने म्हणजे भगवंतांनी ही गीता अर्जुनाला सांगितलेली आहे. आता या कथेबद्दल असं सांगितलं जातं की जेव्हा महर्षी व्यासांनी ही कथा रचली तेव्हा त्यांनी 8800 श्लोकांचा जय नावाचा इतिहास असा तो ग्रंथ लिहिला गेला. मग त्यानंतर त्यांनी आपल्या वेगवेगळ्या शिष्यांना ती कथा ऐकवली. मग त्यापैकी वैशंपायननं जयमेजय राजाला ही महाभारत कथा ऐकवली. आता जयमेजय राजा म्हणजे कोण तर कुरूंचा
जो शेवटचा राजा जो आपल्याला परिचित आहे नावाने, तो म्हणजे जयमेजय राजा. अभिमन्यू उत्तरेचा मुलगा परीक्षित आणि परीक्षिताचा मुलगा हा जयमेजय. परीक्षिताला एक शाप मिळालेला होता आणि त्याला असं सांगण्यात आलं होतं की आठवड्याभरात तुझा मृत्यू होईल. त्यामुळे त्यानं आपला सगळा राज्यकारभार कर्तबगार अशा आपल्या मुलावर जयमेजय याच्यावर तो सोपवून तो गंगा किनारी निघून गेला. तर जयमेजयला वैशंपायन ऋषींनी म्हणजे महर्षी व्यासांच्या शिष्याने ही महाभारत कथा आणि भगवद्गीता ऐकवली. तेव्हा त्यांचे जे श्लोक निर्माण झाले ते 24,000 श्लोक झालेले होते. मग त्यानंतर सौतीनं ही महाभारत कथा परत एकदा शौनक राजाला ऐकवली. म्हणजे पहिल्यांदी 8,800 श्लोक होते, त्यानंतर ते 24,000 झाले आणि मग सौतीने जेव्हा शौनकाला सांगितली तेव्हा 88,000 श्लोकांचं तो ग्रंथ झाला. पहिलं नाव होतं जय नावाचा इतिहास, मग त्याचंच नाव पडलं भारत आणि मग त्याचं नाव पडलं महाभारत. पुण्यामध्ये भांडारकर रिसर्च इन्स्टिट्यूट जे आहे त्यांनी 1966मध्ये अथक प्रयत्नानंतर अनेक शोधाशोध केल्यानंतर 1966मध्ये त्यांनी महाभारताची ऑथेंटिक प्रत निर्माण केली गेली. महाभारत घडलं का असं सुद्धा विचारण्यात येतं. तर तज्ज्ञांचं असं मत आहे की महाभारत हे निश्चितपणे घडलं. त्याच्या खुणा या नंतरच्या बौद्धकालीन स्तूप आणि स्तंभामध्ये त्याच्या शिल्पांमध्ये बघायला मिळतात. त्यामुळेच भगवद्गीतासुद्धा भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितली आहे. आता आपण भगवद्गीतेच्या निरूपणाला सुरुवात करूया. परंतु त्याआधी मी नेहमीच्या प्रथेप्रमाणे आता दरवेळेला मंगलाचरण म्हणून मी भगवद्गीतेच्या निरूपणाला सुरुवात करेन. श्रीमन्महागणाधिपतये नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्मीतपाणिं मंगलं मंगलानां. तरुणतुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. प्रत्यक्ष युद्धाला प्रारंभ होण्यापूर्वी महर्षी व्यास धृतराष्ट्रांच्या जवळ गेले आणि ते म्हणाले की तुला जर युद्ध बघण्याची इच्छा असेल तर मी तुला दिव्य दृष्टी देतो, त्यामुळे तू युद्ध बघू शकशील. परंतु धृतराष्ट्रांनी त्याला नकार दिला. मग त्यामुळे महर्षी व्यासांनी संजय या सुताला दिव्य दृष्टी दिली आणि बसल्या जागीच सगळं युद्ध त्याला बघायला मिळेल याची त्याला खात्री दिली. त्याचबरोबर संबंध युद्धामध्ये संजयला
कुठचाही युद्धापासून धोका नसेल याची सुद्धा त्यांनी ग्वाही दिली. आता संजय कोण होता, तर तो गल्वगण या सूतांचा तो मुलगा. आता सूत म्हणजे पुराण कथन करणारा तो सूत. हा अतिशय बुद्धिमान होता. धृतराष्ट्राच्या राज्यामध्ये तो मंत्री होता. इतकंच काय, जेव्हा युधिष्ठिरानं म्हणजे धर्मराजानं जेव्हा कौरवांना जिंकून त्याचं राज्य प्रस्थापित केलं, तेव्हा त्यांनीसुद्धा या संजयला कोशागार प्रमुख नेमलेलं होतं. तो धृतराष्ट्राचा सल्लागार होता. तसंच धृतराष्ट्रानं विदुराला त्यानं युद्ध होऊ नये म्हणून जेव्हा त्यांनी समजवायला सुरुवात केली, तेव्हा चिडून धृतराष्ट्राने विदुरांना हाकलून दिलं होतं. त्यावेळेला त्यांची समजूत काढून संजयनंच त्यांना परत आणलेलं होतं. तेव्हा संजयनं ही भगवद्गीता आणि तो जो युद्धाचा सगळा प्रसंग, त्यांनी सगळा 18 दिवसांचा प्रसंग धृतराष्ट्रांना वर्णन करून सांगितला. ही भगवद्गीता भीष्म पर्वामध्ये 25 ते 42व्या अध्यायामध्ये येते. 10व्या दिवशी म्हणजे युद्धाच्या 10व्या दिवशी पितामह भीष्मांचं निधन झालं आणि त्यामुळे ती बातमी सांगायला संजय धृतराष्ट्रांजवळ आला. त्यावेळेला धृतराष्ट्रांना अतिशय दुःख झालं आणि ते म्हणाले की तू मला आता पहिल्यापासून युद्धाची सगळी बातमी तू मला सांग. अशा तऱ्हेनं भगवद्गीता आणि युद्धाचे प्रसंग संजयनं सांगायला सुरुवात केली. मग युद्ध संपल्यानंतर बरेच वर्षांनी धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंती हे जेव्हा वनामध्ये निघून गेले, तेव्हा त्यांच्याबरोबर संजयसुद्धा गेलेला होता. मग त्यानंतर वनाला आकस्मिकपणे आग लागली आणि त्या आगीच्या झळ्यांमध्ये होरपळून धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंतीचा मरण त्यांना आलं. संजय त्यामधनं वाचला गेला आणि त्यानंतर संजय हिमालयामध्ये गेले आणि तिथे त्यांचा मृत्यू झाला असं सांगण्यात येतं. आता आपण पहिल्या श्लोकाला आरंभ करतोय. महाभारत कुठं घडलं, तर कुरुक्षेत्रावर ते महाभारत घडलं. आता हे कुरुक्षेत्र नेमकं कुठं आहे याबद्दल तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. काही जण असं म्हणतात की कुरुक्षेत्र म्हणजे आत्ताची दिल्लीचं नगर, किंवा काही जणांचा असा अंदाज आहे की उत्तर प्रदेशामध्ये, किंवा काही जण असे म्हणतात हिमाचल प्रदेशामध्ये ते कुरुक्षेत्र सापडतं. कुरुक्षेत्रावर जो कौरवांचा राजा कुरु होता त्यानं शेत नांगरायला सुरुवात केली होती आणि त्यामुळे इंद्रराजानं त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला असा वर दिला की इथे जे कोणी युद्ध करतील त्यांना युद्धामध्ये जर मरण आलं तर त्यांना स्वर्गप्राप्ती होईल. अध्याय 1 श्लोक 1. धृतराष्ट्र म्हणाला, संजयाला तो विचारतोय, कुरुक्षेत्राच्या पुण्यभूमीमध्ये एकत्र जमलेल्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केलं. पहिल्यापासून त्याला सगळी हकीकत जाणून घ्यायची आहे. संजय म्हणाला, श्लोक 2. त्यावेळी पांडवांचे सैन्य व्यूह रचून उभं राहिलं होतं. हे पाहिल्यानंतर दुर्योधन राजा द्रोणांजवळ गेला आणि तो असे भाषण करता झाला, म्हणजे द्रोणाचार्यांजवळ दुर्योधन राजा गेला आणि तो म्हणाला, श्लोक 3. आचार्य, तुमचा बुद्धिमान शिष्य
द्रुपदपुत्र धृष्टद्युम्न यानं पांडवांचा युद्धाचा व्यूह त्यानं रचलेला आहे. अशी पांडुपुत्रांची मोठी सेना तुम्ही बघा. आता मी 3 ते 6 श्लोक आधी वाचते आणि मग त्याचे अर्थ तुम्हाला सांगते. श्लोक 4. या पांडवांच्या सैन्यामध्ये शूर, महाधनुर्धर असे भीम अर्जुन आहेत. तसंच त्यांच्याबरोबर सात्यकी आहे, युयुधान म्हणजे सात्यकी, विराट आहे, महारथी द्रुपद आहे. श्लोक 5. धृष्टकेतू आहे, चेकितान आणि वीर्यवान काशीराज आहे, पुरुजित कुंतीभोज आणि नरश्रेष्ठ शैब्य राजा आहे. श्लोक 6. इथे काय आहे, या श्लोकांमध्ये दुर्योधन कोणकोणते वीर पांडवांच्या बाजूने आहेत त्यांची वर्णन तो करत आहे. तसाच पराक्रमी युधामन्यू आणि उत्तमोजा आणि सुभद्रेचा पुत्र अभिमन्यू आणि द्रौपदीचे 5 पुत्र हे सर्वच या युद्धामध्ये वीर योद्धे म्हणून आलेले आहेत. आता आपण एक एक जे नाव घेतलं गेलं आहे श्लोकांमध्ये ते कोण आहेत ते आपण जाणून घेऊया. भीम अर्जुन हे पांडवपुत्र. त्यानंतर कुणाचं नाव आलं आहे, द्रुपद पुत्रांनी याचा व्यूह रचला आहे. कोणी? धृष्टद्युम्न. आता द्रुपद कोण? पांचाल देशाचा राजा द्रुपद, त्याचा मुलगा धृष्टद्युम्न. त्यानं यज्ञ केलेला होता. त्या यज्ञावरनं धृष्टद्युम्न आणि द्रौपदी कन्या ही त्याला मिळालेली होती. युयुधान सात्यकी हा एक वृष्णीवंशी पराक्रमी योद्धा होता. अर्जुनाकडून त्यानं धनुर्विद्या शिकलेली होती. दुसरा कोण आहे? विराट. हा अज्ञातवासामध्ये पांडवांनी त्याच्याच देशाचा आणि त्याचा आश्रय घेतलेला होता, तो राजा विराट. 3. द्रुपद, पांचाल देशाचा राजा. धृष्टकेतू हा कोण होता? हा शिशुपालाचा पुत्र होता. चेकितान हा वृष्णी वंशातील एक महायोद्धा होता. काशीराजा म्हणजे कोण? काशीचा राजा. पुरजित आणि कुंतीभोज हे कुंतीचे 2 भाऊ होते. शैब्य कोण? शिबी देशाचा राजा होता. युधामन्यू आणि उत्तमौजा हे 2 कोण होते? तर ते अर्जुनाच्या रथाचे रक्षण करण्याची जबाबदारी त्या दोघांना दिलेली होती. अभिमन्यू कोण? तर अर्जुन आणि सुभद्रेचा पुत्र अभिमन्यू. आता द्रौपदीचे 5 पुत्रसुद्धा त्यामध्ये आलेले आहेत. कोणकोणते? द्रौपदी आणि धर्म यांचा पुत्र प्रतिविंध्य, द्रौपदी आणि भीम यांचा पुत्र श्रुतकर्मा, द्रौपदी आणि नकुल यांचा पुत्र शतानी, द्रौपदी आणि अर्जुन यांचा मुलगा श्रुतकर्मा, द्रौपदी आणि सहदेव यांचा मुलगा श्रुतसेन. आता श्लोक 7व्याला मी सुरुवात करते. ही झाली पांडवांच्या सैन्याची ओळख करून दिली दुर्योधन राजानं द्रोणाचार्यांना. आता तो म्हणतोय, आता आमच्या बाजूचे प्रमुख माझ्या सैन्याचे जे नावं, जे सैनिक आहेत त्यांची नावं मी तुम्हाला सांगतो. श्लोक 8. आपण म्हणजे द्रोणाचार्य, भीष्म, कर्ण आणि युद्धामध्ये जय पावणारा कृपाचार्य, अश्वत्थामा आणि विकर्ण, तसंच सोमदत्तचा पुत्र भूरिश्रवा. श्लोक 8व्यामधली जी व्यक्तींची नावं दुर्योधनानं घेतलेली आहेत
त्यांची आपण थोडक्यात ओळख जाणून घेऊया. तो काय म्हणतो, आपण आणि भीष्म. आपण म्हणजे द्रोणाचार्यांना उद्देशून तो म्हणतोय की तुम्ही आणि भीष्म माझ्या बाजूनी आहात. द्रोणाचार्य हे भारद्वाजांचे पुत्र होते. त्यांचं लग्न कृपाचार्यांची भगिनी कृपी यांच्याबरोबर झालं आणि त्यांना अश्वत्थामा हा मुलगा झाला. ते वेदविद्यामध्ये अतिशय पारंगत होते. तसंच शस्त्र अस्त्रविद्यामध्ये सुद्धा ते अतिशय पारंगत आणि निष्णात होते. परंतु तरीसुद्धा घरची अत्यंत गरिबी होती. एक दिवस त्यांच्या लहानग्या मुलानं अश्वत्थामानं जेव्हा दुधाचा हट्ट धरला तेव्हा त्यांना अतिशय वाईट वाटलं की आपण मुलाला त्याची ही हौससुद्धा पुरवू शकत नाही. आणि म्हणून तो पांचाल देशाचा राजा जो द्रुपद होता त्याच्याकडे तो गेला. कारण बालपणी त्या दोघांची एकमेकांची मैत्री होती. त्यामुळे ते आशेने त्यांच्याकडे गेले. त्यांना असं वाटलं की आपला हा बालपणीचा मित्र आहे, आपण पूर्वीची ओळख सांगितली तर तो आपल्याला नक्कीच काहीतरी मदत करेल. परंतु द्रोणाचार्यांनी जेव्हा ती ओळख सांगितली तेव्हा द्रुपद राजा म्हणाला की मला पूर्वीचं तुम्ही काही ऐकू नका, आणि त्यांना मदत देण्याचं साफ नाकारलं. अत्यंत अपमानित होऊन द्रोणाचार्य तिथून बाहेर पडले. पण त्यांनी मनामध्ये निश्चय केला की द्रुपद राजाला मी याचा धडा शिकवीन. मग ते द्रोणाचार्य कौरवांच्या राज्यामध्ये आले आणि कौरव आणि पांडव तेव्हा लहान होते. त्यांना सगळी शस्त्र अस्त्रविद्या शिकवण्याची जबाबदारी त्यांनी घेतली. मग त्यानंतर त्यांचं शिक्षण सगळं पूर्ण झाल्यानंतर पितामह भीष्मांनी त्यांना यथोचित सगळी सुवर्ण आणि धनधान्य असं सगळं देऊन त्यांची गुरुदक्षिणा त्यांना दिली. परंतु द्रोणाचार्यांनी कौरव पांडवांकडे एक वेगळीच गुरुदक्षिणा मागितली. ते म्हणाले की तुम्ही पांचाल देशाचा राजा द्रुपद याला तो जिवंतपणीच त्याला पकडून घेऊन या, त्याच्या शरीराला तुम्ही हानी करू नका, मला तो माझ्या समोर हवा आहे. कौरवांच्या हातून काही जमलं नाही. अर्जुनाने मात्र द्रुपदाला तिकडे द्रोणाचार्यांच्या समोर आणून उभं केलं. द्रोणाचार्यांनी त्याला सांगितलं की माझ्या शिष्यांनी तुला पराभूत केलेला आहे, परंतु तरीसुद्धा मी अर्ध राज्य तुला देत आहे आणि अर्ध राज्य मी माझ्याकडे ठेवीन. जा, मी तुला मुक्त केलं आहे. द्रुपदानं ते सगळं ऐकलं, पण त्याच्या मनामध्ये अतिशय तो अपमान, चीड आणि सुडाची भावना उफाळून आली. त्यानं तो परत गेला आणि त्यानं यज्ञ केला आणि त्या यज्ञातून धृष्टद्युम्न आणि द्रौपदी ही कन्या त्याला मिळाली. अशा प्रकारे द्रोणाचार्य हे विद्वान होते आणि त्याचबरोबरीने शस्त्र अस्त्रविद्येमध्ये सुद्धा ते पारंगत होते. कौरवांचे ते मोठे अधिकारी होते. त्यामुळे द्रोण आपण आणि भीष्म. आता भीष्मांबद्दल थोडी माहिती आपण जाणून घेऊया. पितामह भीष्मांचं खरं नाव देवव्रत असं होतं. म्हणजे असं आहे की पुरू प्रतीप अशी ती वंशावळ चालू होते. पुरू प्रतीप. मग प्रतीपला 3 मुलगे झाले. एक देवापी, दुसरा शंतनू आणि तिसरा बाल्लिक. तर देवापी यानं संन्यास घेतला आणि तो बाहेर निघून गेला. बाल्लिकला मामाकडे दत्तक देण्यात आलं. म्हणजे आता कुरु वंशाचा शांतनू राजा हा हस्तिनापुराचा राजा झाला. त्याचं लग्न गंगेशी झालं. त्यांची जेव्हा गंगा किनारी भेट झाली
तेव्हा त्यांचं प्रेम जमलं आणि त्यांचं लग्न झालं. तेव्हा गंगेनं शांतनू राजाला अशी अट घातली की मी एका अटीवर तुझ्याशी लग्न करेन की तू मला कधीही मी जे काही करते त्याला अडवायचं नाही. मग तुला ते पटलं नाही तरीसुद्धा तू शांतपणे ते सहन करायचंस. मला जर का तू अडवलंस किंवा काही माझ्या मनाला लागेल असं जर तू बोललास तर मी त्या क्षणी तिकडनं निघून जाईन. शांतनूनं तिची अट मान्य केली आणि झालं काय की 7 पुत्र त्यांना झाले. पण ते 7च्या 7 पुत्र बरं का, 7च्या 7 पुत्र गंगेने ते जन्माला आल्या क्षणीच नदीमध्ये बुडवून टाकले. राजा शांतनूची प्रत्येक वेळी उलघाल होत असे. पण काय करतो, तिनं अट घातलेली असल्यामुळे त्यानं ते सगळं दुःख सहन केलं खरं. पण 8व्या मुलाचा जेव्हा जन्म झाला तेव्हा मात्र त्याला राहावेना आणि तो गंगेला, त्याच्या पत्नीला अतिशय दूषणं देऊ लागला. म्हणाला, कशी आहेस तू, आपल्याच मुलांना तू नदीमध्ये नेऊन टाकतेस. तेव्हा गंगेनं त्याला सांगितलं की आता तू मी जी अट घातली होती त्याचा तू भंग केला असल्यामुळे मी आता इथून निघून जाते. पण त्यापूर्वी मी तुला काय सांगते ते नीट आहे. हा 8वा मुलगा जो आहे तो आता तू तुझ्याजवळ ठेव, त्याचं पालनपोषण कर. ही जी 8ही मुलं होती ती पूर्वीच्या जन्मात अष्टवसू म्हणून ओळखली जात असत. परंतु त्यांनी वसिष्ठ ऋषी जे होते त्यांची नंदिनी नावाची कामधेनू त्यांच्या आश्रमातनं त्यांनी पळवून आणलेली होती. आणि त्यामुळे वसिष्ठ ऋषींनी त्यांना असा शाप दिला होता की तुम्हाला मनुष्य जन्म घ्यावा लागेल. त्याबरोबर ते अष्टवसू घाबरले आणि माझ्याकडे आले आणि म्हणाले की आम्ही तुझ्या पोटी जन्म घेऊ इच्छितो, परंतु आमचा जन्म झाला रे झाला की तू आम्हाला नदीमध्ये नेऊन अर्पण कर, कारण आम्हाला मनुष्य लोकामध्ये राहायची इच्छा नाही. तेव्हा मी त्यांना अट घातली की मी तसं करीन, पण तुमच्यातला एक मात्र वसू इथेच पृथ्वी लोकावर मनुष्य रूपामध्ये राहील आणि त्याला दीर्घायुष्य मिळेल. आणि तसंच आत्ता घडतं आहे. हा जो 8वा पुत्र वाचलेला आहे तो तुम्हाला मी देते आणि त्याचं तुम्ही पालनपोषण करावं. हाच तो देवव्रत आणि पुढे तेच ते पितामह भीष्म. ते भीष्म कसे झाले तर गंगा निघून गेली आणि मग काही वर्षांनी शांतनू सत्यवती किंवा मत्स्यगंधा, योजनगंधा हिच्या प्रेमामध्ये पडला. परंतु त्या योजनगंधेच्या वडिलांनी अशी अट घातली की तुमच्या दोघांचा म्हणजे योजनगंधेचा मुलगाच हा गादीवर बसेल. ही अट ऐकल्यानंतर शांतनू राजा विचारात पडला, कारण आपल्या मुलावर, देवव्रतावर तो अन्याय केल्यासारखं होईल, म्हणून ते काही पुढे गेले नाहीत. परंतु देवव्रताच्या लक्षात आलं की आपले वडील हल्ली खूप दुःखी आणि खिन्न बसून असतात. मग त्यांनी सगळं कारण जाणलं आणि तो स्वतः योजनगंधेच्या वडिलांकडे, दाशराजाकडे गेला आणि त्यानं विचारलं. तेव्हा दाशराजानं परत तेच सांगितलं की माझ्या मुलीचा मुलगा हा हस्तिनापुराच्या गादीवर बसला पाहिजे. आपल्या पित्याच्या सुखाकडे बघून देवव्रतानं असा कठोर निर्णय घेतला की मी आजन्म अविवाहित राहीन. आणि त्यामुळे त्यांचं नाव भीष्म म्हणजे भीषण प्रतिज्ञा या अर्थाने त्यांचं नाव भीष्म असं पडलं आणि तेच ते पितामह भीष्म. भीष्म आपण म्हणजे द्रोणाचार्य, भीष्म, कर्ण. कर्ण हा खरं तर
कुंतीचा मुलगा, परंतु लग्नापूर्वी केवळ उत्सुकतेपोटी तिनं दुर्वास ऋषींनी दिलेला मंत्र तिनं पुटपुटला आणि सूर्यदेव तिच्यासमोर साक्षात त्याने तिला दर्शन दिलं आणि तिचं कौमार्य भंग न करता त्यांनी कर्णपुत्राची प्राप्ती कुंतीला झाली. परंतु ती घाबरून गेली की लग्नापूर्वी हे अपत्य झालेलं असल्यामुळे तिनं त्याला एका पेटीमध्ये गुंडाळलं आणि गंगा नदीमध्ये सोडून दिलं. मग पुढे अधिरथ नावाच्या सुतानं त्याचा सांभाळ केला आणि तोच तो कर्ण. युद्धामध्ये जय पावणारे कृपाचार्य. आता कृपाचार्य हे शरद्वान ऋषींचे पुत्र होते. अत्यंत पराक्रमी, त्यांनाही शस्त्र-अस्त्रविद्यामध्ये ते पारंगत होते. सप्त चिरंजीवांपैकी ते एक मानले जातात. त्यांनी त्यांच्या बाजूने धृतराष्ट्राला समजवण्याचा खूप वेळा प्रयत्न केला, परंतु शेवटी त्यांना नाईलाजानं कौरवांची बाजू घेऊन लढावं लागलं. परंतु झालं काय की 18 दिवसांचं युद्ध संपलं आणि त्यानंतर एका अतिशय वाईट किंवा दुष्कर्मामध्ये कृपाचार्यांनी अश्वत्थामाची साथ दिली. त्यामुळे जरी ते चिरंजीवी आहेत तरी त्यांचं चरित्र या घटनेनं डागाळलं गेलेलं आहे. कोणती ती कथा ते आपण पुढे बघूया. विकर्ण कोण होता? 100 पुत्र जे कौरव पुत्र होते त्यांच्यापैकी विकर्ण एक होता. तसंच सोमदत्तचा पुत्र भूरिश्रवा. आता हा सोमदत्त कोण आणि भूरिश्रवा कोण? तर सोमदत्त हा बाल्लिकचा मुलगा होता. बाल्लिक कोण? शंतनूचा भाऊ, जो मामाकडे दत्तक गेलेला होता तो. त्याचा पुत्र सोमदत्त आणि सोमदत्तचा पुत्र भूरिश्रवा. असे सगळेजण कौरवांच्या बाजूने युद्धाला उभे होते. हे सगळेजण माझ्यासाठी प्राण द्यायला तयार आहेत. सगळेजण नाना प्रकारची शस्त्रांनी लढणारे, त्यामध्ये पारंगत असे आहेत. या प्रकारचे आमचं भीष्मांनी रक्षण केलेलं सैन्य हे अपरिमित आहे. म्हणजे त्याला मर्यादा नाही. खूप प्रचंड मोठं सैन्य दुर्योधनानं जमवलेलं होतं आणि भीमानं रक्षिलेलं हे सैन्य त्यांचं आपल्याची तुलना करता हे मर्यादित आहे. तरी आता मी नेमून दिल्याप्रमाणे सैन्याच्या निरनिराळ्या प्रवेशद्वारामध्ये राहून तुम्ही सगळ्यांनी मिळून भीष्माचे रक्षण करावे. सेनापती कोण होतं? पितामह भीष्माचार्य. आणि तरीसुद्धा दुर्योधन असं म्हणतोय की तुम्ही सगळ्यांनी मिळून भीष्माचं रक्षण करावं. त्याचा नेमका अर्थ काय आहे ते आपण आता पुढच्या एपिसोडमध्ये बघूया. आत्ता आपण पहिल्या अध्यायाचे पहिले 10 श्लोक इथे पूर्ण केलेले आहेत. आता पुढच्या एपिसोडमध्ये 11व्या श्लोकापासून आपण सुरुवात करणार आहोत. पुन्हा एकदा आषाढी एकादशीच्या तुम्हाला शुभेच्छा. आणि इथे हा एपिसोड मी संपत आहे. नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा मी सांगते, तुम्हाला नम्र विनंती करते की तुम्हाला माझे हे कार्यक्रम जर आवडत असतील तर कृपया तुम्ही सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ही माझी नम्र विनंती आहे. नमस्कार.